आघाडीचे दोन फलंदाज खेळपट्टीकडे रवाना करायचे. पंच आमचे तयार आहेत. सुरुवातीचे दोन्ही फलंदाज पाहायला गेलात. जे समजा माता प्रसन्न संघाचे एकीकडे असेल एक अनुभवी असलेला खूप सारा टुर्नामेंट खेळलेला फलंदाज जगदीश. अगदी समजदारीची फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळेल. तर एकीकडे असेल हार्ड हिटर जो वैयक्तिक स्वतःच्या आंबेली गावाकडे खेळत असतो. आज मात्र या लीग मध्ये जे समजा माझा प्रसन्न 11 संघाच्या माध्यमातून खेळेल. कामगिरी मात्र पाहावी लागेल कशा रीतीने असेल. एक हार्ड हिटर याच मैदानात खूप काही कारनामे केले त्या फलंदाजाने. आणि समोर असेल श्रवण इंडियन संघाचा आयकॉन प्लेयर आणि कप्तान संघनायक निखिल. तो देखील खूप सारे टुर्नामेंट खेळतो. प्रत्येक लीग सर्व लीग आपल्याला पाहायला मिळतील निखिलच्या माध्यमातून खेळत असतो. आज मात्र त्याला श्रवण इंडियन संघासाठी काहीतरी करून दाखवावं लागेल आणि जबाबदारी देखील असेल कर्णधाराच्या आव्हाने कशा रीतीने पार पाडणार. पहिला चेंडू फेस करणार जगदीश निखिल या गोलंदाजाचा. आता मात्र आकोटपचा चेंडू होता. शरीरावरती आदलला जोरदार आपली इथे मात्र पाहायला मिळते. पंचांकडे वारंवार अपील केली जाते परंतु पंचांनी मात्र दात फेकाळले आणि बॅटची कडा घेतली असं मात्र दर्शवतायत. या चेंडूवरती अजूनही निर्णय आलेला नाहीये. निर्णय येईल तोपर्यंत रेफर केले जात आहे. पंचांच्या माध्यमातून रेफरी वेगळी आहे. बॅटचा संपर्क झालाय का पाहायचं. जो काही निर्णय असेल गोलंदाज समोर आलेला आहे कॅमेऱ्याच्या देखील. तर ऑनफिल्ड अंपायर निर्णय देतील तो मान्य असेल सर्वांना. याच्यावरती कुठलाच ऍग्रीमेंट करायची नाहीये. इथे मात्र बॅटच्या साह्याने हा धाव दिली जाईल. धावफलकाचा श्रीयरेषा जातो होतोय. समजा माता प्रसन्न संघाची धाव मात्र संघ मालकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र हार्ड हिटर या संघाचा सोन्या मराठे पहिला चेंडू उडवलाय. इथे मात्र शतरक्षक तैनात आहे. इथे मात्र जाण्यात गुंतवलाय निखिल या गोलंदाजाने. सोन्या या फलंदाजाला आणि माघारी परतावा लागेल. डीजे तसेच
इथे उपस्थित श्री गणेश इलेव्हन संघाचे संघमालक गणेश म्हसे यांना विनंती असेल मंचावरून बसायचे आणि त्यांच्या समेत श्री गणेश इलेव्हन संघाचे दुसरे संघमालक भूषण दादा रसाळ यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावर येऊन बसायचंय. गणेश म्हसे यांना देखील विनंती आहे आपण मंचावर येऊन बसायचे. आपला देखील इथे इच्छितीचा सन्मान केला पाहिजे. मात्र इथे तिसऱ्या चेंडूवरती घणाघाती प्रहार पंच आमच्याकडे दर्शवते. हा चेंडू मात्र फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर सह धावांसाठी. डीजे जे समजाई माता प्रसन्न इलेव्हन संघाचे संघमालक मनोज दादा भोये येथे देखील उपस्थित आहेत. त्यांचे देखील सहर्ष स्वागत. डोंबरवाडी संघाचा हा खेळाडू ज्याने पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवला आणि ओळखला जातो या फटक्यांसाठी रामदास. आणि मॅच बॉल आलेला आहे पंचांनी चौथा चेंडू फेकण्यास सज्ज असेल निखिल गोलंदाज. आता मात्र सामना करेल रामदास. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र विचार करावा लागलाय. आता मात्र थोडासा मात्र चांगला सांभाळून खेळण्याचा प्रयत्न इथे रामदासच्या माध्यमातून होतोय. पहिली 10 पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील सहजरित्या पूर्ण केली. आता मात्र षटकार मारल्यानंतर कुठेतरी समजदारीची फलंदाजी करताना रामदास पाहायला मिळतोय. अगदी चांगली फलंदाजी गोलंदाजी देखील खूप चांगली होते. एकीकडे हार्डी सोन्याला पडतानाच यशस्वी ठरला निखिल हा गोलंदाज. आता मात्र रामदासला बाद करू शकेल का. आता मात्र पुन्हा शाखो टप्प्याचा चेंडू त्याच दिशेने चेंडूला फेकून दिलाय. चेंडू मात्र एक टप्प्या अखेर सीमा पलीकडे जाईल. 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 13 या अंकावरती. अजून या षटकातील एक चेंडू उर्वरित असेल आणि त्या चेंडूवरती काहीतरी घडेल का. विकेट घेईल का एक मोठा फटका येईल. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पॉवर प्लेचं सर्कल आखलं गेलंय. त्या सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक असतात आणि त्यांना बिटवून इथे मात्र कुठेतरी मोठा फटका खेचायचा असतो आणि ती कामगिरी मात्र रामदास मात्र पूर्ण करतोय. 3 चेंडू खेळतोय 12 धावांवरती खेळतोय. आता मात्र शेवटचा चेंडू पॉवर प्ले षटकातला पहिला पॉवर प्ले षटकातला. आता मात्र अंधुधंद फटका खेळायचा हवा नादामध्ये इथे मात्र शरीरावरती चेंडू आदळला आणि सेकंड स्लिप मध्ये चेंडू आलेला जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही आणि या चेंडूची सांगता. डीजे एक षटकाच्या सवतीनंतर एक विकेट गमावून धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या अंकावरती. दुसरे षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं दुसरे षटक घेऊन गोलंदाज जयेश. आता समोर असेल पहिला चेंडू सलामीला गेलेला. एक चेंडू खेळला बॅटची एज घेतली होती. बाल बचावला गेला. इथे मात्र जोरदार प्रहार चढवायचा होता. दुसरं पावलेचं षटक जोरदार अपील देखील झाली परंतु पंचांनी मात्र ते अपील फेटाळून लावले आणि इथे मात्र पुन्हा बाल बचावला जातोय. जगदीश हा फलंदाज काहीतरी वेगळा
करण्याच्या नादामध्ये इथे मात्र निर्धाव चेंडू खेळू बसलाय. आता मात्र सरळ बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र चांगला कट केला चेंडू, लेट कट चेंडू खेळला आणि सरळ चेंडू जाऊन पोचलाय चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावफलक 17 अंक होते. चेंडू येईपर्यंत संधी देऊ आधीची मास्टरला. धन्यवाद. खूप सुंदर धुळवली आपल्याला ऐकायला मिळत आहेत. आता मात्र चांगला चेंडू, ज्या चेंडूची वाट पाहत होता तो चेंडू मात्र इथे मिळाला जगदीश या फलंदाजाला आणि तो फटका मात्र त्यांनी यशस्वी इथे पार पाडलाय. आणि पार पाडलेल्या फटक्याने होती 4 धावा मिळतील. 4 धावेच्या मदतीने धावफलक 21 अंकावरती जाऊन पोहोचलाय. चांगली सुरुवात मिळायला हरकत नाही. एक जर विकेट जरी गमावला असला परंतु जे कार्य करायला पाहिजे ते कार्य मात्र इथे थांबत नाहीये. तो कार्य मात्र पार पाडतायत दोन्ही. एक आलेला वलंदाजांच्या भूमिकेत रामदास आणि सलामीला गेलेला स्ट्राईक एंडला खेळलेला जगदीश चांगल्या रीतीने भूमिका पार पाडत आहेत. अशीच भूमिका पार पाडावी लागेल शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत. अजून देखील त्यांच्या संघामध्ये खूप हार्ड हिटर आहेत परंतु त्यांची वाट न पाहता स्वतःच्या खांद्यावरती दुरा मात्र इथे सांभाळत असताना चौकार हॅट्रिक मात्र पार पाडतोय जगदीश फलंदाज. सलामीला गेला तेव्हा काहीतरी प्रश्न उभे राहिले होते प्रेक्षकांच्या मनात आणि संघ मालकाच्या मनात. मनोज भोईर दादा असतील आणि या चौकार हॅट्रिक साठी मनोज दादा भोईर यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आले. त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. आणि वेल प्लेट जगदीश दादा. खूप चांगला अनुभव आहे आणि अनुभवाचा वापर करत असताना तिसऱ्या चेंडूवरती देखील प्रहार चढवत असताना चौकार हॅट्रिक कमावले. आता मात्र पुनशा लेट कट मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला मात्र सॉफ्ट हँडेड ढकलून दिलाय आणि चेंडू गेलाय काही टप्प्याखेर 4 धावांसाठी. 4 धावांच्या मदतीने धावफलक 29 अंकावरती डीजे.
संघाचं पाठीराखण करण्यासाठी गुरु दादा इथे देखील पोहोचले. त्यांचे देखील सहर्ष स्वागत. पुन्हा मंगेशजी खेडेकरांना उपस्थित असेल विनंती असेल आपण मंचावर बसायचं. उद्याच्या दिवसात खेळताना दिसतील. चेंडू त्याच्यावरती प्रहार चढवला आहे. नाना या फलंदाजाने पहिल्या चेंडूवरती घणाभर प्रहार चढवला आहे. धावफलक जाऊन पोहोचला. या 4च्या सहाय्याने 39 या अंकावरती तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्ञानेश्वर उर्फ नाना ज्या चौकाराची गरज होती, ज्या फटक्याची गरज होती, त्या फटका मात्र ते ज्ञानेश्वरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चौथा षटक मार्गस्थ होईल तोपर्यंत संधी दिली या डीजे मास्टरला. मोहन मात्र इथे प्रसन्न करत असताना खेळ चालू आहे क्रिकेटचा आणि क्रिकेटचे सॉन्ग इथे वाजवताना गाणे वाजवताना डीजे मास्टर प्रसन्न करतोय वातावरण आणि प्रोत्साहन करतोय उत्साहित करतोय खेळाडूंना. डीजे मास्टर त्यांचे देखील सहर्ष स्वागत मनापासून धन्यवाद. आणि गोलंदाजी मार करते ऋषिकेश आणि समोर असेल हार्ड हिटर रामदास. आता मात्र थांबलाय, भरपूर वेळ थांबला, आता मात्र थांबणार नाही. इथे मात्र बॅटची कडा घेतली होती. चांगला प्रयत्न पाहायला मिळतो यष्टी रक्षकाच्या माध्यमातून, परंतु कुठलाही झटका देऊ शकला नाही रामदास या फलंदाजाला. आणि सरळ चेंडू गेला, फर्स्ट मध्ये चेंडू अडवला गेला आणि कोणतीही धाव नाही या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता आणि पुढचा चेंडू खेळण्यास सज्ज असेल रामदास. रामदासला संघात कशासाठी घेतलंय ते मात्र दाखवून द्यावं लागेल. परंतु रामदासच्या विरोधात जे चेंडू फेकले जात आहेत, काही गोलंदाजीची चर्चा करावी, जेवढी करावी प्रसन्न तेवढी थोडीच आहे. खूप चांगली प्रशंसा करावी अशी गोलंदाजी होते, कारण समोर इतका हार्ड हिटर आहे, परंतु जे विरोधात वारंवार यॉर्कर फेकला जातोय, बुंद्यातला चेंडू फेकला जातोय, बांधून ठेवलं जाते, जखडून ठेवलं जाते रामदास या फलंदाजाला. तिसरा चेंडू सज्ज. आता पुन्हा यॉर्कर चेंडू. इथे मात्र पायचित्त करायचा प्रयत्न आहे गोलंदाजाचा, परंतु वारंवार बॅट मात्र आडवी घालतोय रामदासचा फलंदाज. तिसरा चेंडू शेवटच्या सेकंड ओव्हर मधला, तरी देखील आतापर्यंत प्रहार चढायला सुरुवात झाली नाहीये. जी सुरुवात करायला पाहिजे आता उर्वरित तिसऱ्या षटकापासून आपल्याला एक ज्ञानेश्वरच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती अजूनपर्यंत मोठी फटका पाहायला मिळत नाही. आता मात्र लोअर फुटत चेंडू उडवायचा होता, परंतु इथे मात्र गच्चा क्षेत्ररक्षण स्वतः संघनायक याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदी खराब क्षेत्ररक्षण. एकेरी धाव होती, तिथे मात्र 3 धावा अतिरिक्त दिल्या. खराब चेंडू फेकी पकडली
आणि चौकाराच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 47 या अंकावरती. अजून उर्वरित 2 चेंडू आहेत. ऋषिकेश या गोलंदाजाचे अगदी चांगली गोलंदाजी करतो. टिच्च मारा करतोय. हा ग्राउंड मात्र फलंदाजीसाठी ओळखला जातो. तिथे मात्र फलंदाजाने आता मात्र हातखोली करण्याचा प्रयत्न केलाय. या चेंडूवरती मिळेल षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला 53 या अंकावरती डीजे. अजून एक जर षटकार येतो. जुना बॉल नाही का? आता एक षटकार मात्र खेचला रामदास या फलंदाजाने. आता पुढच्या चेंडूवर जर षटकार येतोय किंवा या षटकामध्ये जर षटकार येतोय रामदासच्या फलंदाजीतून तर जगदीश दादा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. आता मात्र यॉर्कर चेंडू होता त्याला मात्र घुटना टेकून इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय आणि इथे मात्र धाबाच्या स्वरूपात माघारी परतावे लागेल ज्ञानेश्वर या फलंदाजाला. धावफलक जाऊन पोहोचला. योगेश शेंडे ज्ञानेश्वरची जागा भरून काढण्यासाठी योगेश शेंडे इथे खेळपट्टी येथे रवाना होते. अगदी ज्ञानेश्वरला तिसरी धाव घेण्याचा भाग पाडला रामदास या फलंदाजाने. कारण शेवटचे 6 चेंडू राहिले. शेवटचे 6 चेंडू स्वतः मात्र रामदासला खेळायचे आहेत असंच काही विरोध स्पष्ट झालाय या शेवटच्या चेंडूवरती. धावफलक जाऊन पोहोचला 55 या अंकावरती. आणि या शृंखलेचे मेन समालोचक बीडगावचे सुपुत्र इथे पोचलेत. त्यांचे देखील सहर्ष स्वागत. आणि या षटकानंतर पुढच्या पारीला सुरुवात करतील. शेवटचा षटक आहे या पहिल्या सामन्यातील पहिल्या फेरीचा आणि 6 चेंडू खेळेल रामदास हा फलंदाज. आणि विचार करावा लागेल शेवटचा षटक हाताळण्यासाठी आला ऋषिकेश निखिल भल्लिवडे ज्याने दुसरे षटक हाताळलं होतं. त्या त्या षटकांमध्ये एक विकेटची कमाई केली होती. शेवटच्या चेंडूवरती चौकार ठोकला होता ज्ञानेश्वरने. परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती आणि तशीच काही गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र चांगला चेंडू लेंथ मात्र चांगली होती पण चांगल्या लेंथला पिक करायचं कसं हे मात्र माहित आहे रामदास या फलंदाजाला. चेंडू उचललाय फेकून दिलाय. एक मोठा फटका येतोय 6 धावेच्या स्वरूपात डीजे. आता मात्र लोअर फुटात चेंडू होता. बॅटची कडा घेतली आणि चेंडू जाऊन आदलला वेस्टर्नच्या वरती आणि माघारी परतावा लागेल फलंदाज रामदासला. ज्या इराद्याने शेवटच्या चेंडूवरती तिसरी धाव घेण्यास भाग पाडलं होतं त्या कामगिरीसाठी मात्र पहिला चेंडू सरसावला होता खेचला होता परंतु दुसऱ्या चेंडूवरती अपयशी ठरला रामदास हा फलंदाज. वैयक्तिक 36 धावांवरती खेळून माघारी करतोय रामदास हा फलंदाज. या कामगिरीसाठी त्याला संघात अगदी महागड्या फळांनी घेतलं होतं
ती कामगिरी मात्र पार पाडत असताना आता मात्र फलंदाजी मारकोटी सज्ज झालाय. अमोल डुक्करपाडा संघाचा हा एक हाडी तर चांगला फलंदाज आहे, अनुभवी फलंदाज आहे. वारंवार चांगली खेळी करत असतो. आता मात्र तीच खेळी करावी लागेल. उर्वरित 4 चेंडूमध्ये इथे मात्र बॅटला चांगल्या रीतीने टोलवला होता चेंडूला, परंतु इथे मात्र एकच धाव चेंडूवरती पाहायला मिळेल. आता मात्र शिववाडी संघाचा एक हार्डेटर योगेश शेंडे अनुभवी सावकार कशा रीतीने काढायचा गॅप सिलेक्शन खूप चांगलं पाहायला मिळते या फलंदाजाच्या माध्यमातून आणि तशा रीतीने कामगिरी आता मात्र करावी लागेल. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहे. धावफलक जाऊन पोहोचला 62 अंकावरती. फलकाचा चेंडू दिशा मात्र खराब दाखवली. एक टप्प्यातील चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात येतो. कुठल्याही प्रकारची चुकी नाही क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि सहजरित्या फेकी देखील चांगली केली आणि या चेंडूवरती एकच धाव. एक धावीच्या मदतीने धावफलक 63 अंकावरती. उर्वरित 2 चेंडूमध्ये 2 फटके मोठे येतील का पाहावं लागेल अमोलच्या फलीतून. आपण टाकूचा चेंडू पाडला होता. ज्या उचलीची वाट पाहत होता ते उचली मात्र इथं मिळाली नाही. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चुकी घडली. त्या चुकीवरती एक चोरटी धाव, मोफतची धाव, फुकटची धाव संघासाठी मिळवले आणि त्या मिळवलेल्या धावेच्या मदतीने धावफलक 64 अंकावरती. शेवटचा चेंडू ऋषिकेशला का आणला दुसऱ्या षटकासाठी ते मात्र दाखवून देतो. पहिल्या चेंडूवरती जरी षटकार खाल्ला होता तरी देखील कामगिरी मात्र आतापर्यंत पार पाडलं. कमबॅक केलाय ऋषिकेश भलेवडे या गोलंदाजी. आता मात्र समोरचा चेंडू होता, उचलायचा होता, फेकून द्यायचा होता, परंतु कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही चेंडू आणि फलीचा आणि निर्धाव चेंडूची सांगता. याच निर्धाव चेंडूच्या सांगतेने पहिल्या पारीला झाले समाप्ती आणि समाप्ती देखील धावफलक जाऊन पोहोचला 64 अंकावरती. पुढच्या पारीला सुरुवात होण्यापूर्वी मी या एक चेंडू 65 धावांचं लक्ष आणि लक्ष्याचं वर्णन करण्यासाठी मी शिवम लोभी यांना विनंती करतो की तुम्ही पुढचं वर्णन करायचं. धन्यवाद. ऋषिकेशनं पहिलाच बॉल नो अतिरिक्त धावसंख्येचा वाढत असताना धावेचा श्री गणेशा 65 पर्यंत पोहोचण्यासाठी ऑन फ्रीट बॉल. पहिलाच बॉल आता फ्रीट द्वारे फेकावा लागेल गोलंदाज ऋषिकेशला. ऑन फ्रीट बॉल अतिरिक्त उंचीवरून जाणारा बॉल. दिशा देखील खराब आहे पंच सांगत असताना 2 जमिनी समांतर हात. पहिल्याच षटकामध्ये चुका करत असताना 65 धावा अगदी वाचण्यासाठी योग्य रीतीने आहेत, परंतु त्याचा पाठलाग करत असताना देखील एकही बॉल न फेकता धावा जमवल्या त्या प्रतिस्पर्धी टीमला 2 त्या देखील अतिरिक्त धावसंख्येनं. पहिला बॉल नो, त्यानंतर दुसरा बॉल वाईड. ऑन फ्रीट कंटिन्यू असेल.
पहिला बॉल पुन्हा एकदा रिलीज करण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये, त्यावरती क्रॅकिंग शॉट. क्षेत्ररक्षक वेगानं गेला होता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. मिस फिल्डिंगच्या साहाय्यानं या 4 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिल्याच बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 65 चा पाठलाग करत असताना 6 धावा धावफलकावर. वसलेले खऱ्या अर्थाने मैदान. आपण जर ऑन साइडला विचार केला तर कोथलीगडचा किल्ला देखील आपल्याला इथून पाहायला मिळतो. पेठचा किल्ला देखील त्याला संबोधला जातो. बराचसा इतिहास कर्जत मधील या किल्ल्याचा देखील केला जातो. अनेकसे किल्ले छत्रपती शिवरायांनी जिंकले 350 वर्षानंतर आणि त्यांचा इतिहास आज ऐकताच हृदयावरती खऱ्या अर्थाने अधिराज्य गाजवणारे राजे. दुसरा बॉल चांगल्या रीतीनं पंचांकडे लावडले अपील परंतु एक टप्पा घेत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावला होता आणि त्याच कारणास्तव पंच सांगत असताना की इट इज नॉट आउट न इथे निर्धावानं धावसंख्या स्थिर राहील ती 6 या धावसंख्येवर. सहा धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल 65 पर्यंत पोहोचायचा. हॅमर करत असताना मिड विकेटला पाठवला हवाई याला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कर्णधार दोन्ही टीमचे कॅप्टन. फर्स्ट अँड लास्ट कॉल आपण इनिंग्स ब्रेक नंतर टॉस करणार होतो त्यामुळे कृपया करून आपण टॉस बॉक्स मध्ये जमायचंय. श्री गणेश 11 टीमचा कॅप्टन आणि त्याच्या विरोधामध्ये किंग ब्रदर्स 11 रजपे संघाचा कॅप्टन. आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट द्यायचा आहे. 65चं टार्गेट आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना सुरुवात खराब केली गोलंदाजांना आणि त्याच्यानंतर आक्रमणाचा इरादा बॅट्समन ऋषिकेशच्या बॅट मधून हा षटकार आपण पाहतोय. मिड विकेट मध्ये आलेला षटकार. त्यानंतरचा बॉल स्लॉट मध्ये इनफिल्डच्या वरून आधी आक्रमक नंतर क्लास दाखवत असताना बॉल वरती लॉंग ऑफ झोन मध्ये पाठवला बॉल. एक टप्पा केर सीमा रेषा पार चौकार. पासष्ट धावसंख्येचा टार्गेट मी अगोदरच म्हटलं होतं. लक्ष मोठं नाहीये, लक्ष छोटंही नाहीये, परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जर सुरुवात आक्रमक केली फलंदाजी करणाऱ्या टीम श्रवण 11 तर या मॅच मध्ये ते देखील सहजरित्या जिंकू शकतात. क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या छोटी नाहीये, कोणतीच धावसंख्या मोठी नाहीये. तुमचा संघर्ष खूप क्रिकेटच्या पटलावरती इम्पॉर्टंट आहे. फुल टॉस बॉल, त्यावरती देखील आक्रमकता पाठवला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मोजून मापून तोलून मारलेला हा तो विध्वंसक षटकार. KTC लाईव्ह इव्हेंट या चॅनलला सबस्क्राईब करा. षटकार तर आलाय बॉल वरती परंतु उंची पाहावी लागेल. बॉल ड्रीप होत होता की बॉल उंचीवरून होता. वेस्ट हाईटचा रिव्ह्यू.
महत्वाचा निर्णय. 65 धावा करायच्या आणि त्यामध्ये आणखी एक षटकार लॉंग लेग मध्ये आपण पाहिलात. फेअर डिलिव्हरी, नो बॉल नाही आहे. नाही ते मात्र 6 धावा मिळतील या बॉलवरती. फुल टॉस बॉल होता. अंतिम एक बॉलचा खेळ बाकी आहे. धाव संख्येचा जर विचार केला तर तब्बल 22 धावा धावफलकावर. 65 करायच्यात, 65 वाचवायचे होते आणि त्यामध्ये 22 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च करत असताना आता येणाऱ्या पुढील षटकांमध्ये काहीशी तरी रणनीती आखावी लागेल. फिल्डिंग करणाऱ्या समजाय माता प्रसन्न 11ला इथे देखील खराब चेंडूची फेकी. सातत्यानं लाईन मध्ये बिघाड. लाईन योग्य रीतीनं फेकत नाहीये गोलंदाजी मार्क वरती, विकेट वरती आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय इथे मात्र अवांतर धाव. आदरणीय मनोजी भोईर यांच्या शुभ हस्ते श्री गणेश 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये किंग ब्रदर्स 11 रचपे या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. हवाई हल्ला समालोचन कक्षेला सलामी देणारा ठोकला. इट्स अ बिग हिट फ्रॉम बिग मॅम. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कमॉन डीजे. धावसंख्येचं टार्गेट सेट केलं होतं आणि ते वाचवत असताना पहिल्या षटकामध्ये धावा तब्बल आल्या त्या 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. 65 लक्ष पाहायला गेलं तर सोपं नाहीये. लक्ष अगदी कठीणही नाहीये आणि त्याचाच विचार करत असताना पहिल्या षटकामध्ये 29 धावा अगदी जमवल्या त्या फलंदाजी करत असणाऱ्या श्रवण 11. टॉस त्यांनी गमावला. सर्वप्रथम फिल्डिंग त्यांना करावी लागली. फिल्डिंग मध्ये त्यांनी 64 धावा खर्च केला आणि 65 करत असताना 29 धावा पहिल्या षटकात. आता 36 धावसंख्येची गरज आहे. 9ची सरासरी राखणं आता गरजेचं आहे. ओव्हर नंबर 2. पहिलाच बॉल वेगवान परंतु दिशा खराब आहे. पंच सांगत असताना आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईड अंपायर डिसिजन. या अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या धावफलकावरती 30-65 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 65 पर्यंत पोहोचण्यासाठी आता 30 धावा धावफलकावर. 35 ची गरज आहे. कमालीची बॅटिंग तुम्ही द्वितीय सत्रामध्ये पाहताय. लोबर फुलटॉस बॉल स्वीप करत असताना क्षेत्ररक्षक तिथे अवेलेबल आहे. प्रोटेक्शन अवेलेबल. तोपर्यंत 2 धावा मात्र वाचवू शकत नाहीये ते क्षेत्ररक्षक. बॅकअप पहा तुम्ही. बॅकअप चांगल्या रीतीने. क्रिकेटमध्ये युक्ती देखील खूप महत्वाची आहे. ज्यावेळी एखादा खेळाडू थ्रो करत असतो त्यावेळी बॅकअप देणं क्रिकेटच्या पडल्यावरती महत्वाचं असतं. ओव्हरथ्रोच्या रन वाचवणं देखील गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं बॅकअप चांगल्या रीतीने आला त्या क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेन. इथे धावा धावफलकावरती अडवतील 2. 32 धावा आता 33 ची गरज आहे. अर्ध लक्ष पार पाडलंय. ओ व्हॉट अ शॉट. इनफिल्डच्या वरून क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक धावतोय बॉल मागे परंतु बॉल इथे थांबणार नाहीये. जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटला. आणखी एक दर्जेदार चौकार. संघर्ष केला जातोय. 65 धावा जमवत असताना कमालीची सुरुवात. सशाच्या गतीने धावसंख्येला आकार देण्याचं काम पुन्हा एकदा हॅमर करत असताना अलॉंग द कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हरला लगातारचा दुसरा धमाका चौकार.
पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा प्रयत्न. यावेळी बॉल पडल्यानंतर खाली झाला फ्लिपर टाईप ना बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दिशा देखील यावेळी चांगली आहे पंच सांगत असताना बाईकच्या स्वरूपामध्ये एकदा धावफलकावरती थोडा डॉट बॉल आला होता, परंतु यष्टीरक्षकानं देखील या मॅच मध्ये साथ दिली नाहीये आणि त्याच कारणाचं सांगतो एक धाव इथे वाचवू शकले नाहीयेत. बाईकच्या स्वरूपामध्ये एक अतिरिक्त धाव. गणेश रसाल माहिती सांगत असताना धावसंख्या 41. 65चा पाठलाग करत असताना फुल टॉस बॉल, त्यावरती देखील आक्रमकता. पुन्हा पाठवला बॉल काऊ कॉर्नर झोन मध्ये. इट्स अ बिग हिट. आणखी एक दर्जेदार षटकार. असताना कमालीची बॅटिंग मैदानात त्यात तुम्ही पाहताय. सामना एकतर्फी झुकवण्याचा मानस आखलाय श्रवण 11 टीमनं. स्लॉट मध्ये बॉल, इथे देखील चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. फिंगर रोल करत असताना या बॉलवरती निश्चयाचा श्वास केला अंतिम क्षणी गोलंदाज. ओव्हर नंबर 2चा खेळ देखील संपलाय. पॉवर प्ले नंबर 2 मध्ये देखील धावा आल्या धावफलकावरती. पॉवर प्ले नंबर 1, पॉवर प्ले नंबर 2 मध्ये धावा आणि धावाच तुम्ही पाहत राहिला. 65चा पाठलाग करत असताना धावसंख्या धावफलकावरती त्या 47 अंकावर. 18 धावसंख्येची आता जवळ गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18. धावसंख्या 65 करते होते आणि काय कमालीची बॅटिंग केली आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या षटकामध्ये उपलब्ध केली जाईल, याकडे आपण लक्ष द्या. नियमांकडे कृपया करून लक्ष द्या आणि मध्ये मध्ये ऑफिशियल्सला देखील आपण पाणी घेऊन जात जा, कारण उन्हाचा इतका तीव्र प्रभाव आहे ना की कधी काही होऊ शकतं. त्याच कारणास्तव आपण नियमांकडे देखील लक्ष द्या. जबरदस्त अंपायरिंग कालच्या दिवसामध्ये आमचे DK सर आणि त्यांच्या समयामध्ये असलेल्या आमच्या सरांनी देखील केली. त्याच दरम्यान आपण केटीस लाईव्ह इव्हेंटचं देखील बहुमूल्य योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. अजिंक्य दादा पवार असेल, आकाश बागडे, त्यानंतर आर्यन. कमालीचं लाईव्ह कव्हरेज तुम्ही कालच्या दिवसामध्ये देखील पाहिलं आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये देखील साथी स्कोररची भूमिका आणि त्यानंतर अंपायर असो आणि त्यानंतर ॲज अ प्लेअर देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं आपण गणेशदादा रसाल यांना या स्पर्धेच्या वतीनं पाहू. सर्वच भूमिका ते अगदी चोखरीत्यानं पार पाडतायत. कालच्या दिवसामध्ये निशांत दादा यांनी देखील काल साथी स्कोराच्या भूमिकेमध्ये जबरदस्त साथ दिली. ही खऱ्या अर्थानं विशेष सहकार्य असताना स्पर्धेमध्ये ते खूप महत्वाचं असतं. एखादी स्पर्धा संकल्पित करणं आणि ते सत्यात घडवणं हे सोपं काम नसतं आणि ते सोपं काम घडवण्यासाठी बऱ्याचशा जणांची प्रचंड मेहनत आणि त्या मेहनतीच्या जोरावरती स्पर्धा आपण सहजरित्यानं पार पाडताना पाहत असतो. हेच आपण पाहतो. पर्व पहिले आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2024 हे देखणं आयोजन आपण कालच्या दिवसापासून पाहतोय. दुसरा दिवस या स्पर्धेतील, उद्या अंतिम दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल. त्याच वतीनं आपण पाहतोय जबरदस्त सहकार्य खेळाडूंचं देखील कौतुक करेल. अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याच परिसरातील ही स्पर्धा आणि त्याच कारणास्तव अगदी विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी देत असताना सर्व खेळाडूंचं देखील इथे हार्दिक स्वागत. धावसंख्या आता करायचं 18. 65चा पाठलाग करायचा होता. असं वाटलं होतं की मॅच अगदी बॅलन्स पाहायला मिळेल, परंतु 2 षटकांमध्ये मॅच अगदी एका साईडनं नेमून ठेवली आहे. ती बॅटिंग करणाऱ्या श्रवण 11च्या दोनही बॅटर्स कौतुक करेल निखिल आणि ऋषिकेशचं. दोन्ही साईडनं ज्यावेळी आक्रमण चालू होतं ना त्यावेळी प्रतिस्पर्धी संघ अगदी खचताना दिसत असतो आणि त्याच पद्धतीने या मॅच मध्ये खचण्याची जिद्द आता निर्माण करून दिले प्रतिस्पर्धी संघाच्या भात्यामध्ये. टीम सोमसाई माता प्रसन्न 11ला इथून मॅच मध्ये कमबॅक करण्यात एक वेगळाच विश्व विक्रम करावा लागेल. मॅजिकल स्पेल सातत्याने आता हाताला लावावा लागेल. ओव्हर नंबर 3 मिडल ऑर्डरचं षटक. पहिलाच बॉल बॅटची कडा मी म्हटलं होतं, परंतु इथे दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने दिली आहे साथ. कमबॅक करणं गरजेचं आहे क्रिकेटच्या पटलावरती. पहिल्याच बॉलवरती पाठवलं माघारी. बॅट्समन हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे.
काम सुखरीतीनं पार पडलं आणि तो देखील निराश पावलं मैदानाच्या बाहेर जात असताना त्याचं काम तर त्याने केलंय, परंतु येणाऱ्या मिडल ऑर्डरच्या फलंदाजांना देखील धाबा चालू ठेवण्याचं काम करावं लागेल. 18 बॉल 18 धावसंख्येची गरज होती. 47 धावा धावफलकावरती 65 पर्यंत पोहोचायचंय आणि त्याच मध्ये पहिला धक्का बसलाय निखिलच्या सर्वांमध्ये. निखिलनं देखील 2 चौकार एक दुहेरी धावसंख्या काढली. 10 धावा त्यानं 5 बॉल मध्ये जमवला. त्याचं काम त्यानं चोखरीतीनं पार पाडलं. पण तो ऋषिकेशकडे जर आपण पाहिलं ना तर एक आक्रमक क्रिकेट या मॅच मध्ये तो खेळत असताना धावसंख्या धावफलकावरती 47 18 धावसंख्येची गरज आहे. 17 बॉल मध्ये 18चं इक्वेशन. बॉल नंबर 2 हाफ ट्रॅकर मिड विकेटला. क्षेत्ररक्षक नाही, बॅक एंड एरिया. एक टप्पा खेळ बॉल जाईल मिड विकेट सीमा पार. दर्शेदार चौकार. इथून येणारा प्रत्येक चौकार, इथून येणारा प्रत्येक षटकार, इथून येणारी प्रत्येक सिंगल डबल या मॅच मध्ये कदाचित दूरवर नेऊन ठेवेल ते फिल्डिंग करणारा सोमजाई माता प्रसन्न 11ला. स्विचिचा प्रयत्न, वॉटर स्ट्रोक, आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. गुडघा टेकून स्विचिचा प्रयत्न केलाय, पाठवलाय बॉल थर्ड मॅन झोन मध्ये. आणखी एक दर्जेदार चौकार. महाराष्ट्र पोलीस यामध्ये कार्यरत असणारे आमचे हे फलंदाज सुभाष काय कमालीची बॅटिंग करतायत. ऍज अ प्लेयर मैदानाच्या आतमध्ये कमालीची बॅटिंग. हे क्रिकेट आहे. क्रिकेटवर असलेलं प्रेम आपण मैदानाच्या आतमध्ये देखील पाहताय. महाराष्ट्र पोलीस स्लॉट मध्ये बॉल व्यवस्थित बॅटवरती बॉल आलेला नाहीये. 38 सर्कल बॉल क्लिअर करतोय. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. रन मिळेल फक्त एक रन देखील आता संतुष्ट मानत असताना दिसेल आपल्याला श्रवण 11. नाणेफेक त्यांनी गमावली आणि त्यानंतर 64 धावा त्यांनी खर्च केला. 65 वाचवत असताना इथे आता थोडस नांगी टाकत असताना मॅच मध्ये सोमजाई माता प्रसन्न 11. वेगवान बॉल, टप्पा देखील चांगला होता बॉल वरती. या अगोदर अशा पद्धतीचे बॉल फेकणं गरजेचं होतं. पहिल्या 2 षटकामध्ये 47 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 10. या षटकामध्ये धावसंख्येला अंकुश लावण्याचं काम जरूर केलं, परंतु आता विचार केला तर 8 धावसंख्येची गरज आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे ती 57 आहे धावसंख्येवर. 12 बॉल मध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल श्री गणेश 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये किंग ब्रदर्स 11 रचपे. टॉस जिंकलाय श्री गणेश 11. नाणेफेक जिंकले किंग ब्रदर्स 11 रचपेना आणि त्यांनी स्वीकारले ते क्षेत्ररक्षण. आणि प्रथम बॅटिंग करावी लागेल या स्पर्धेमध्ये. पहिला सामना केला असताना किंग श्री गणेश 11 टीमला. आजची गरज आहे फुल टॉस बॉल. हॅमर करत असताना वॅकन एरिया पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक नाहीये उपस्थित. बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत 4 धावसंख्येसाठी चौकार.
अटॅक तुमचा खूप महत्वाचा असणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे तुमचं क्षेत्ररक्षण देखील चांगल्या रीतीने असणं गरजेचं आहे. आणि याचंच ज्वलंत उदाहरण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. बॅटिंग तर चांगली साकारली, 64 धावा जमवल्या, परंतु गोलंदाजीमध्ये त्या धावा वाचवण्यासाठी अपयशी ठरल्या त्या मॅच मध्ये. बिल्डिंग फटका, अफलातून पाठवला बॉल, सीमा रेषा पार, हा येतो बिनिंग षटकार.